आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। अन्नसेवा करून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी। युवासेना विभाग संघटक दिनेशभाई घाग यांची संकल्पना, नागोठाणे रोशन पदकी। संपूर्ण महाराष्ट्रभर गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवजयंती अत्यंत उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली। शिवजयंती निमित्त युवासेना नागोठाणे विभाग संघटक दिनेशभाई घाग यांच्या माध्यमातून व संकल्पनेतून मागील वर्षी यंदाही नागोठाणे येथील नागसेन एज्युकेशन सोसायटी अँड बुद्धिस्ट कल्चर ट्रस्ट मुंबई द्वारा संचलित डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नसेवा देऊन अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यथोचित पूजन करण्यात आले। नंतर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला। यावेळी आश्रमशाळेतील 30 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते, शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, रोहा तालुका रिपाई अध्यक्ष संतोषदादा गायकवाड, युवासेना नागोठाणे विभाग संघटक दिनेशभाई घाग यांच्यासह राजेश सुर्वे, प्रकाश मोरे, संजय नांगरे, संजय कणघरे, बाळू रटाटे, राज दुर्गावले, ॲडव्होकेट मंदार कोतवाल, शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनाथ डोंगरगावकर, सहाय्यक शिक्षिका वनिता पाटील, जयश्री उमाळे, सखाराम सांबरे, गंगासागर शेलार इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। त्यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी मला आनंद होतोय की नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुमित काते साहेब हे निवडून आल्यानंतर पहिल्यांदा सामाजिक कार्यक्रम जर कुठे होत असेल तर आपल्या पण या शाळेचा इतिहास खूप जुना आहे। आपण सांगितलं की पुढे खूप या ठिकाणी संख्या असायची। या शाळेचे जे या इमारतीचे मालक आहेत के जाधव साहेब हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कोकणचे नेते होते आणि त्यांनी सुद्धा या भागामध्ये मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे। आवर्जून या शाळेमध्ये त्यांचं सुद्धा मोठं प्रमाणात योगदान आहे। गेल्या वर्षी सुद्धा आपण या शाळेमध्ये शिवजयंती साजरी केली आणि या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या याच्यापेक्षा जास्त होती। मला आठवते की गेल्या वर्षी आपण केल्यानंतर गेल्या वर्षी सुद्धा मुलांसोबत आपण अन्न भोजन केलं आणि ह्या वर्षी सुद्धा आपण करत आहोत। त्यांना मानवता मुजराम आणि इथे उपस्थित असलेले आपल्या मॅडम वर्ग, सर आणि उपस्थित मान्यवर पत्रकार आणि पत्रकार बंधू आणि आपले छोटीशी किलबिल, मला जर खरं सांगायचं तर मला माहितीच नव्हतं इथे वसतिगृह आहे, खरं सांगायचं। पण हे तुम्ही जे काम जे आपलं हे तुम्ही वसतिगृहामध्ये आपल्या मुलांना शिकवायचं जो काम करता हा म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो। जेणेकरून आपली मुलं ही घडायला पाहिजे आणि घडवण्याचा मार्ग हा तुमच्या हातून जो केला जातो यातच मला म्हणजे सार्थक वाटतो। आता सांगायचं गेलं तर बघा, आता हा काय आपला सर भाड्याने आहे का? हा का ठीक आहे, ऐका, समाज कल्याणातून भरपूर निधी येत असतो, त्याची काही तुम्ही चिंता करू नका। जाधव सर माझ्या ओळखीचे आहेत। आता आपल्याला जर वसतिगृह बांधायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जागा अवेलेबल आहे। जर जागा असेल तर मग आपण तो लगेच तुमच्याकडून पत्र घेऊन आपण बाकीची फॉलोअप घेऊन आमदारांना बोलू शकतो। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।